शिंदे साहेब, आपल्याला सारखं सारखं बोललं जातं परंपरा, बरोबर? परंपरा. आणि त्याचं उत्तर आपण काय देता? तुमच्याकडनंच आलेली परंपरा. मग ही परंपरा जी फुगवण्याची आहे ना, ती ह्यांच्याकडनंच आलेली आहे, ती आपण घेतली आहे. त्यामुळे त्याच्यावर टीका करण्याची मला वाटत नाही काय गरज आहे. महापौर महोदया, सगळ्यात महत्त्वाचं, या सभागृहामध्ये श्वेतपत्रिका मागितली गेली. अर्थसंकल्पीय भाषणामधनं श्वेतपत्रिका मागितली गेली. कुठल्या काळातली? तर जो प्रशासकीय कार्यकाल होता त्यातली श्वेतपत्रिका मागितली गेली. 100% मी ह्याच्याशी सहमत आहे. 100% ती मागितलीच गेली पाहिजे. आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे की त्या 3 वर्ष 10 महिन्यांनी समथिंग दिवस जे काय होते त्यात कार्यकाळामध्ये नेमकं काय झालं, कसली कंत्राटं दिली गेली याची श्वेतपत्रिका ही आलीच पाहिजे. आणि ती मला वाटतं विधिमंडळामधल्या एका सन्माननीय सदस्यांनी त्यांची मागणी केली. पण त्याआधी BJPच्या आणखीन एका सन्माननीय सदस्यांनी, मी ज्यावेळेला विधिमंडळात होते त्यावेळेला एका श्वेतपत्रिकेची मागणी केली होती. आणि ती श्वेतपत्रिका कोविड काळातली होती. कोविड काळातली. आज मी इथे पुन्हा मागतेय की कोविड काळातली सुद्धा श्वेतपत्रिका आमच्या सगळ्यांसमोर येणे गरजेचं आहे. कारण या कोविड काळामध्ये अनेक कंत्राटं दिली गेली. आणि ही कंत्राटं देताना तेव्हा नव्हतं कुठली सही कोणाची घेतली, मीटिंग्स होत नव्हत्या. मग ते कोणाच्या मंजुरीने दिले गेले? कारण ज्याला कोविड हळूहळू शमायला लागला त्यावेळेला स्थायी समितीमध्ये कार्योत्तर मंजुरीसाठी हे प्रस्ताव यायला लागले कोविड याच्यातले. मग त्याच्याबद्दलची लोकांना माहिती नको का मिळायला? ती माहिती मिळाली पाहिजे. कोविड काळातली जशी प्रशासकीय काळातली मागताय ना, तशीच कोविड काळातली सुद्धा श्वेतपत्रिका इथे आपल्यासमोर येणं फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदया, पहिली गोष्ट, प्रशासकीय कार्यकाळ आला का? आपण नेहमी बोलतो प्रशासकीय काळातलं हे झालं ते झालं. काही लोक तर बोलली त्या काळात सुद्धा आरोग्य सेवा आणि शिक्षण छान सांभाळलं. परवा आपण उभं राहून CBCचा रिझल्ट सांगितला. प्रशासनानं चांगली शिक्षण बाजू सांभाळली होती. पण मला एक सांगा, प्रशासकीय काळ आला का? 8 मार्च 2022ला जी महानगरपालिका अस्तित्वात होती तिचा कार्यकाळ संपला. आणि तो कार्यकाळ संपल्यानंतर अपेक्षित की लगेचच निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे होत्या. बिचारे नगरसेवक, मग ते कुठलेही असतील, इकडचे असतील किंवा इकडचे असतील, आपल्या वॉर्डमध्ये मरतात, लोकांच्या कामासाठी धावतात, रात्री अपरात्री धावतात. त्यांना एकच त्यांची अपेक्षा असते की आम्हाला जे 5 वर्ष मिळाली आहेत ती लोकांची सेवा करायला मिळू दे. आणि त्यातनं एकच स्वार्थ असतो त्यांचा, सगळ्यांचा असतो, कोण नाही म्हणणार नाही, की दुसऱ्या वेळेला सुद्धा मी निवडून या सभागृहात यावं. सगळे डोळे लावून बसलेले, सगळे नगरसेवक त्या वेळच्या महापालिकेतले डोळे लावून बसलेले की कधी निवडणुका येतील आणि आम्ही या सभागृहात परत कधी जाऊ. पण 2019 मध्ये जे शासनामध्ये सरकार आलं त्यांनी खास करून कुठल्या इराद्याने निवडणुका पुढे ढकलल्या मला माहिती नाही. भीती वाटत होती, काय वाटत होतं, परत आपली सत्ता येईल, कारण आम्हाला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, सुधार पण पाहिजे, महापौर पण पाहिजे, उपमहापौर पण पाहिजे, इम्प्रूव्हमेंट पाहिजे, शिक्षण पाहिजे, बेस्ट पाहिजे, स्थायी समिती पाहिजे. या सगळ्या हवासापोटी ती निवडणूक पुढे ढकलली गेली. आणि हे नगरसेवक आहेत ना, महापौरमध्ये अशरफ आझमी साहब, फोन रखिए ना, शेर म्हणतात ना, शेर, एक शेर अर्ज है, आप भी उस वक्त थे ना 2017 से 22 में, मेरे पति भी थे, उनकी भी ये भावना रही होगी उस वक्त कि पड़ा जब वक्त गुलिस्ता पे, पड़ा जब यस चार टर्म, उतनी हिम्मत रखनी चाहिए, स्टैंडिंग चलाना आना चाहिए. महापौर महोदया, त्यावेळेला जर ह्या निवडणुका झाल्या असत्या
नगरसेवकांचं काय हे होतं मन, त्यावेळेला काय आतनं रडत होते बिचारे, वाईट वाटत होतं की पडा जब वक्त गुलिस्ता पे तो खून हमने दिया, पड़ा जब वक्त गुलिस्ता पे तो खून हमने दिया। अब 2019 में बाहर आई है तो कहते तेरा क्या काम, तेरा क्या काम। अरे कंटेनर भेजे, कंटेनर, होके मत बोलना, कंटेनर भेजे। तो जो है ना महापौर महोदया, महापौर महोदया, एन्क्वायरी सगळ्यांवर लावा। मला बोलू तर द्या, बोलू तर द्या, बोलू तर द्या, बोलू तर द्या, बोलू द्या। बजेटवर बोलते, बजेटवर बोलते, बजेटवर बोलते, बजेटवर बोलते। ऍक्शनला रिएक्शन असते, प्रत्येक ऍक्शनला रिएक्शन असते। 2019 ला एक ऍक्शन झाली, 2019 ला एक ऍक्शन झाली। शासनामध्ये जे सरकार बसलं ना, बजेटवरच बोलतीये, ऐका। शासनामध्ये जे सरकार बसलं त्या बीजेपीच्या आमदारांना एकही रुपया फंड दिला गेला नाही। 2 वर्ष, 2 वर्ष आपको जवाब मिल गया होगा। आणि तुम्ही ऍक्शन करणार, जर तुम्ही चुकीची ऍक्शन करणार तर तुम्हाला चुकीचा रिएक्शन मिळणार, चुकीचा रिएक्शन मिळालं। सो आता ओरडण्यात आम्हाला 25 लाख, अरे 25 तरी दिले, तुम्ही तर 1 पण रुपया दिला नव्हता। महापौर महोदया, आपण बजेटरी तरतूद तर खूप करतो, प्रोव्हिजन खूप छान असतं, मजबूत असतं, पण जो ऍक्च्युअल खर्च असतो, ऍक्च्युअल, तिथे कुठेतरी आपण कमी पडतो। अधिकारी वर्गाची मानसिकता कदाचित बरोबर नसेल, कारण जर तरतूद करतोय तर त्याचा त्या प्रत्येक विभागाची तरतूद असते त्या हेड खाली, तर त्या विभागामध्ये त्या तरतुदीचा पूर्णपणे 100% विनियोग होणं हे फार गरजेचं आहे। पण हा अभाव जाणवतो, मग तो प्रतिनिधींना सुद्धा या गोष्टीची समज असणं गरजेचं आहे। काही अधिकारी वर्गांशी आपले संबंध हे स्नेहाचे असावे, कारण ते आपल्याला गाईड करतात की हा हेड खाली हा फंड आलाय, तर त्यामुळे तुम्ही तो वापरा। पण जर अधिकारी वर्गांशी आपण ए बोलो ना, ए तू बाहेर बैठ तुला बघतो, असे ज्यावेळेला वाक्य येतात ना अधिकारी वर्गांशी, त्यावेळेला मी अधिकारी वर्गाचा बोलतेय, मी अधिकारी वर्गाचा बोलतेय, त्यावेळेला अधिकारी वर्ग फंड लॅप्स करायला लावतो, फंड लॅप्स करायला लावतो अधिकारी वर्ग। शेवटच्या क्षणाला येतो आणि मग सांगतो हा फंड राहिलाय तुमचा, आणि तेव्हा आपण काहीच करू शकत नाही। महापौर मध्ये याच्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे। स्थायी समितीमध्ये बजेटच्या भाषणावर बोलत असताना मी स्थायी समिती अध्यक्षांना कडे एक मागणी केली आहे। जे मोठे मोठे प्रकल्प असतात, या मोठ्या मोठ्या प्रकल्पांचं वर थर्ड पार्टी ऑडिट होणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे। आणि केवळ त्यांचं थर्ड पार्टी ऑडिट नाही, तर प्रत्येक 3 महिन्याने त्याचा झालेला, त्या मोठ्या प्रकल्पांचा झालेला खर्च आणि त्या प्रकल्पांमध्ये होणारी प्रगती ही स्थायी समिती समोर प्रत्येक 3 महिन्यानंतर आलीच पाहिजे। महापौरमध्ये त्याचं एक कारण आहे, कारण हे मोठे मोठे प्रकल्प आहेत ना, याच्यामध्ये अचानक खर्चामध्ये वाढ होते, पुनर्निविदा काढल्या जातात। मग स्थायी समितीला समजलं तर पाहिजे की बाबा या खर्चामध्ये का वाढ झाली, हे पुनर्निविदा का काढली गेली। या सगळ्या गोष्टींची कारण मीमांसा समाधानपूर्वक होऊन ती स्थायी समिती समोर येणं गरजेचं आहे असं मला वाटतं। महापौर महोदया, अनेक वेळेला हे प्रकल्प असतात ना, मला एक प्रश्न विचारायचा वाटतो, कारण आपण महापौर आहात, आपण या सभागृहात बरेच जण ज्येष्ठ, प्रभाकरजी पण ज्येष्ठ आहेत। आपल्याकडे कोण कोण इंजिनियर काम करतात? जल अभियंता आहेत, मला वाटतं मेकॅनिकल इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, कॉम्प्युटर इंजिनियर आहेत। हे सगळे काय बिनकामी आहेत का की कुचकामी आहेत? मला सगळ्यात खणकर साहेब गेले का? खणकर साहेब जे बोलतात ना, रावसाहेब आणि भावसाहेब,
रावसाहेब काहीतरी भाऊसाहेब आणि रावसाहेब, हे रावसाहेब आणि भाऊसाहेब आहेत ना, त्यांना आहे ना या मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर तडीपार करणं गरजेचं आहे. कारण अनेक वर्ष आपल्या कर्मचाऱ्यांनी, आपल्या इंजिनियरनी मोठमोठे प्रकल्प यशस्वीरित्या हँडल केलेले आहेत आणि पूर्ण पण केलेले आहेत. मग आपल्याला कन्सल्टंटची गरज का लागते? आपण बोंबलतो ना, आपण बोंबलतो की करदात्याचा पैसा वाया नाही गेला पाहिजे. मग इथं कन्सल्टंटला का पैसे आपण देतो? आपल्या इंजिनियरना ते काम द्या ना, बाहेर काढा, हाकला. अहो उद्या आयुक्त महोदय मला घाबरायला झालंय, काय माहितीये, हे सल्लागार जसे बाहेरनं आणतात ना, तशी हीच इकडे कंत्राटी पद्धत चालली आहे ना. उद्या आयुक्तांना कंत्राटी पद्धतीनं बसू नये असं वाटतं, भीती वाटायला लागली आहे की आयुक्त पण कंत्राटी पद्धतीनं येतील की काय. आणि असं असताना हा सल्लागार आणि कंत्राटदार प्रत्येक वेळेला प्रकल्पामध्ये काय म्हणतात त्याला, फेरफारच म्हणतात ना, खर्च मोठावून फेरफार करून हा पाठवतो. हा कन्सल्टंट ज्या वेळेला सल्ला देतो, एखाद्या प्रकल्पाला आपण प्लॅन करतो, त्यावेळेला त्यातले बट्स नॉट्स सगळे आपण तपासून पाहतो. मग ते पूर्णपणे प्लॅन का केले जात नाहीत? सल्लागार अचानक पैसे का वाढवतो आणि मग त्याचा खर्च, मला तर स्पष्ट मत आहे ही संकल्पनाच रद्द झाली पाहिजे मुंबई महानगरपालिकेतनं, ही कन्सल्टंटची. महापौर महोदया, अधिनियमाअंतर्गत काही आयुक्तांना कंत्राटी अधिकार दिलेले आहेत. चांगली गोष्ट आहे, कारण कुठलंही काम जे असतं ते काम जर आपण असं विभागलं, मोठं काम असेल विभागलं, तर ते यशस्वीरित्या प्रभावी आणि वेळेत पूर्ण होतं. मग हे जे केलेलं आहे, जे आयुक्तांना कंत्राटी अधिकार दिलेले आहेत, उत्तम गोष्ट आहे. पण जरी त्यांना कंत्राटी अधिकार दिलेले असले तरी स्थायी समितीचं नियंत्रण त्यांच्यावर असणं बंधनकारक असायलाच हवं, असं माझं ठाम मत आहे. अध्यक्ष महोदय, विधानसभेतलं महापौर महोदय, महापौर महोदया, महापालिकेच्या महसुलात वाढ करून पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी आयुक्तांनी खूप छान उपाययोजना काही आणल्यात. जशी आहे मॉडिफाईड वन टाईम प्रीमियम पॉलिसी, निवासी सदनिकांची विक्री, ऑनलाईन लॉटरी प्रणाली, त्याच्यानंतर म्युन्सिपल ग्रीन बॉन्ड्स. इतके छान उपक्रम आहेत दूरदृष्टी ठेवून. आणि या उपक्रमांची अंमलबजावणी जर आपण प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी एकमेकांच्या समन्वयाने जर व्यवस्थितरित्या केली, तर मला वाटतं मुंबईकरांना आपला अभिमान वाटेल की काहीतरी लोकांनी करून दाखवलं. इतकी वर्ष तेच डाळ भात बघून त्यांनाही कंटाळा आलाय. महापौर महोदया, ठेवींबद्दल बोललं जातं, ठेवी. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा, एक महिलात म्हणून विचारतेय. तुमच्या घरी कुटुंब चालवता तुम्ही, सगळ्या चालवतात, थोडीशी रक्कम बाजूला करतो ना आपण आपल्या खर्चातली, किंवा ती एखाद्या वेळेला फिक्स डिपॉझिटला टाकतो. त्याच्यामागचा हेतू असतो फिक्स डिपॉझिटला टाकण्यामागे की त्याच्याबद्दल इंटरेस्ट मिळतो आपल्याला, आणि तो इंटरेस्ट महत्त्वाचा असतो आपल्याला. पण एखादा प्रसंग जर तुमच्यावर आला, इमर्जन्सी आली, किंवा तुमच्या मुलीला परदेशी शिकायला जायचं आहे आणि ते परदेशी शिकायला जाण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागतोय, तर तो विकास झाला तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा, तुमच्या कुटुंबाचा विकास आहे. मग जेव्हा कुटुंबाच्या विकासासाठी ठेवलेल्या ठेवी, त्यातल्या थोड्याशा ठेवी जर आपण काढल्या, तर काय बिघडतं का? कुठे संतुलन बिघडतं का? मग आता या ठेवी लोकांना विकास दिसतोय, आणि तो विकास होण्यासाठी जर ठेवीना थोडा हात लावला तर एवढी बोंबा. तुम्हाला सांगते, 3 भावंड आहेत, 3 भावंड. राजश्री ऐक, 3 भावंड आहेत. मोठी बहीण योजना, 2 नंबर भाव प्रकल्प आणि 3 नंबर भाव विकास. योजना फुगली, चांगली मजबूत झाली. प्रकल्प मोठमोठे प्रस्तावित झाले, सगळे अडकून पडलेले हो एवढी वर्ष. तो STPचा प्रकल्प बंद, नुसते मंजूर, त्याच्यावर काहीच झालं नाही. आणि मग विकास अशक्त, कुपोषित. पण तो विकास आज कुठेतरी बाळसं घ्यायला लागलाय, दिसायला लागलाय लोकांना. लोक कबूल करतायत विकास होतोय. अटल सेतू, कोस्टल रोड,
तुमचा झोपला असेल हो विकास, तो झोपलेला होता, आम्ही जागा केला त्याला, आम्ही जागा केला त्याला. महापौर महोदया, महापौर महोदया, महापौर महोदया, एक रोपटं लावून नुसतं झालंच नाही हो. वृक्षारोपण, आम्ही वृक्षारोपण केलं, कतलं वृक्षारोपण केलं. ते वृक्षारोपण करतो, त्याला खतपाणी घालायला लागतं, त्याचं परिरक्षण करायला लागतं, तर त्याचं झाड होतं आणि त्याची फळं मिळतात. तुम्ही नुसते प्रस्ताव मंजूर केले, पुढे काहीच नाही, पुढे काहीच नाही. हा, सगळ्या मंजुऱ्या आम्ही आणल्या, सगळे प्रकल्प आम्ही पुरे केले आणि बोंबाबोंब काय आम्ही सुरू केलेला. पोर जन्माला घातला आणि अनाथ आश्रमांमध्ये नेऊन ठेवलं. ते पोचला आम्ही, ते पोचला आम्ही. महापौर महोदया, काय तर थोडा तर विचार केला पाहिजे. बोलताना इतरांना श्रेय द्या की, मोठं मन असेल तर द्या. अरे मी बोलते आमच्या महापौर सुंदर दिसतात. हे आमच्या महापौरांची पर्सनॅलिटी सुंदर आहे. हे मला उपमहापौर भाव आहेत, माझे उपमहापौर भाव आहेत. आणि उपमहापौर आज तर उपमहापौर देखणे दिसत आहेत, देखणे दिसत आहेत आज. अहो तारीफ करा ना, तारीफ करा ना चांगल्या गोष्टीची. चांगल्या संकल्पना सांगताना मग समोरच्यानी पण चांगलं केलं तर तेवढी आपल्यामध्ये कुवत असायला पाहिजे की ते एक्सेप्ट करणं फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. मालमत्ता कर जकात होती 2017 पर्यंत. मूळ आपला जो महानगरपालिकेचा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे जकात होती. पण 2017 नंतर सेवा आणि वस्तू कर लागू झाला, GST लागू झाला. आणि तो GST लागू झाल्यानंतर शासनाकडनं या जकातीपोटी जे नुकसान भरपाई होती त्याचं उत्पन्न आपल्याला शासनाकडनं मिळायला लागलं. पण मालमत्ता कर कर जर पण दाखवीन, नुसता कर नाही, कर मालमत्ता कर. कलम 139 आणि कलम 152 मध्ये कर आकारणी कशी केली जाते आणि कर वसुली कशी केली जाते ह्याचं हे स्पष्ट नमूद केलेलं आहे. ही कुठलीही पर्यायी व्यवस्था नाही, ही शासनाची वैधानिक जबाबदारी आहे आणि ती शासनाने योग्य प्रकारे पार पाडणं फार गरजेचं आहे. या बाबतीत मी काही 3-4 सूचना करू इच्छिते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थकबाकीदाराच्या बाजूनी कुठलाही शासकीय किंवा राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. दुसरी गोष्ट की कर आकारणी आणि कर वसुली याचं डिजिटायझेशन झालं तर गळती थांबते. तिसरी गोष्ट वॉर्ड निहाय, जे वॉर्डमध्ये कर वसुली होते त्या वॉर्ड निहाय आपल्याला स्थायी समितीला किंवा आपल्या सभागृहाला त्याचा अहवाल वसुलीचा प्राप्त होणं, सादर होणं फार गरजेचं आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट की करदाता हा सगळा सारखा असावा. जो छोटा कर भरत असेल त्यालाही तोच नियम, जो मोठा कर भरत असेल त्यालाही तोच नियम असावा. आपण काय करतो, सामान्य करदाता जो नियमाने कर भरत असतो बिचारा, एखाद्या वेळेला कुठली त्याच्या घरामध्ये थोडासा गाडा हल्ला खर्चाचा की तो नाही भरत. पण आपण काय करतो, त्याला नोटिसा पाठवतो आणि त्याच्यानंतर त्याची मालमत्ता सील करतो. सामान्य करदात्याची मालमत्ता आपण सील करतो, पण मोठे मोठे करोडोचे प्रॉपर्टी टॅक्स विकासकांनी भरले नाही. एक तरी उदाहरण मला दाखवा की कुठल्या विकासकाची मालमत्ता आपण सील केली आहे का, त्याचा लिलाव केला आहे का. त्यामुळे यांनाही त्याच पद्धतीनं वागवले पाहिजे. असे बरेच घ्या की त्यांच्या लिलाव करा ना मालमत्तेंचं, आपलं महसूल वाढेल, प्रॉपर्टी टॅक्स त्यातनं आपोआप वसूल होईल. त्यामुळे अध्यक्ष महोदया, या वर्षीचा जो महापालिकेने सुमारे 7,610 कोटीची मालमत्ता कर वसुली केली आहे आणि दंडात्मक स्वरूपात 301 कोटीची वसुली झालेली आहे. पण केवळ दंडात्मक, काही लोकांचा कदाचित असा विचार पण असेल, अधिकारी वर्ग कदाचित हे पण समजत असेल की अरे दंडात्मक वसुली झाले म्हणजे वसुलात भर पडली, उत्पन्नात भर पडली, पण तसं होता कामा नये. मूळ उद्देश जो वसुली, कर वसुली आहे त्याच्यावर भर देणं, त्याला गांभीर्याने घेणं, त्याच्यासाठी एखादी
यंत्रणा राबवणं किंवा कृती समिती आराखडा त्याचा आखणं हे फार गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, दुसरं एक उत्पन्नाचं स्रोत कलम 192 मध्ये आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताची विल्हेवाट करणं. महापौर महोदया, नीट ऐकू द्या लोकांना, नाही तर म्हणतील विल्हेवाट लावणं म्हणाली. कान आहेत ना सगळे यांचे, ओपनच आहेत ना, नाही तर मी विल्हेवाट करणं म्हणाले, विल्हेवाट लावणं नाही. ह्या गोष्टी, ही जी प्रक्रिया आहे ह्या 192 कलमामध्ये, ही प्रक्रिया जर उत्पन्न क्षमता बघून आणि पारदर्शकता दाखवून आणि कायद्याच्या चौकटीत, कायद्याच्या अधीन राहून केली तर ही गोष्ट आपल्या उत्पन्नामध्ये भर पाडू शकते. अध्यक्ष महोदया, दुसरा एक कर. आता कर म्हटलं तर त्रास होतो लोकांना, काय काय बोलायचं, करच बोलू शकतो ना, काय त्याला दुसरं काय, टॅक्स म्हणू, टॅक्स म्हणू, बरं टॅक्स म्हणते, हां टॅक्स. तर दुसरा जल आणि मलनिसारण हा कर असतो. महापौर महोदया, प्रत्येक घराला पाणी मिळालं पाहिजे, ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेच्या अंतर्गत आपण प्रत्येक घरात नळ देण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याची परवानगी पण आपण द्यायला लागलो. 31 जानेवारीपर्यंत बरेचशा परवानग्या दिल्या गेल्यात. पण महापौर महोदया, प्रत्येक घरामध्ये मीटर बसवणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण सांगते. आपण वॉर्डमध्ये फिरतो, तुम्हालाही सगळ्यांना अनुभव आला असेल की आपण ज्यावेळेला वॉर्डमध्ये फिरतो आणि एखाद्या ठिकाणी आपण बघतो नळाचा पाण्याचा टाईम असला तर एखादी गृहिणी काय करते माहिती आहे, नळाला असं तो पाईप लावते, तो टबमध्ये सोडते आणि ती छान भांडी घासत असते, मस्त कपडे धुवत असते, तो टब वाहतोय, ते पाणी जाते. हा अपव्यय कुठेतरी टाळायसाठी प्रत्येक घरामध्ये मीटर बसवणं गरजेचं आहे. त्यांना काय वाटतं, अरे मी काय फक्त पिण्यापुरतं आणि कपडे धुण्यापुरतं वापरलं, पण हा अपव्ययाचं बिल ज्यावेळेला त्यांच्याकडे जाईल तेव्हा त्यांना खऱ्या पाण्याची किंमत कळेल आणि त्या पाण्यामध्ये त्या व्यवस्थित त्याचा वापर करतील. अध्यक्ष महोदया, महापौर महोदया, राज्य शासनाकडून येणारी थकबाकी काहीतरी आहे, किती कोटी, मला पैशाचं एवढं कळत नाही, हे कोटी काय त्या दिवसासारखं सांगू का मी? बरं झालं सांगितलं, धन्यवाद. 10,000 कोटी, कारण आम्ही खोकेच ऐकतो त्यामुळे कोटी कळत नाही. तर हे 10,000 जे काय कोटी आहेत, महापौर महोदया, ही थकबाकी बाकी असताना प्रशासन काय करतंय, याचा पाठपुरावा का करत नाही? कारण हाही एक आपल्या उत्पन्नाचा स्रोतच आहे. आणि महापौर महोदया, हे बघणं गरजेचं आहे की ही थकबाकी या गेल्या 4 वर्षातली आहे की आधीपासूनची आहे. आधीपासूनची असेल तर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि ती का थकबाकी वसूल केली गेली नाही हेही पाहणं फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदया, पायाभूत सुविधा, म्हणजे जसं मी म्हटलं, बजेटरी प्रोव्हिजन आपण खूप करतो. कलम 61 अंतर्गत स्वच्छता, पाणी, रस्ते, शौचालय, आरोग्य, या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे विनाविलंब पुरवल्याच पाहिजे, त्याचा विनियोग करायचा असेल तर. पण त्याच्या पुढे जाऊन जसा जसा काळ पुढे जातो तसा तसा पायाभूत सुविधांमध्ये सुद्धा बदल होतो. पूल आणि पायाभूत उभारणी, किनारी भाग, आता जसं मुंबई कोस्टल रोड नॉर्थ प्रोजेक्ट, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, त्याला काय GMIR असं म्हणतात, हे महानगरपालिकेचे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत. मला कळत नाही या गोरेगाव मुलुंड लिंक रोडला सतत विरोध का केला जातो. जर हे प्रकल्प गेम चेंजर असतील तर ह्या विकासाच्या आड का लोक येत आहेत? हे प्रकल्प होणं फार गरजेचं आहे, कारण या शहरामध्ये जी वाहतुकीची व्यवस्था आहे, वाहतुकीची कोंडी होते, या प्रकल्पामुळे ती कुठेतरी मला वाटतं त्याला सुरळीतपणा येईल. आणि प्रशासनाने फार गंभीरतेने या गोष्टीकडे पाहणं फार गरजेचं आहे. असं काम करून दाखवणं गरजेचं आहे आपल्याला की मुंबईकर आपला अभिमान बाळगतील आणि सांगतील, हो पुन्हा पुन्हा हेच सरकार मुंबई महानगरपालिकेत यावं म्हणून. त्याचबरोबरीनं मला कोणाचा आकस नाही, वेस्टर्नला राहणाऱ्या, नाही तर वेस्टर्नला राहणारे उभे राहतील, यामिनीताई काय चाललंय तुमचं? वेस्टर्न कोस्टल तर छान झालाय, ब्युटिफाईड एकदम.
पण ईस्टर्न कोस्टल बद्दल मानसिकता प्रशासनाची का अशी? बकाळ झालंय बकाळ. ईस्टर्न कोस्टलला जाऊन बघा, कधीतरी फेरी मारून बघा. मी तर म्हणून महापौर महोदया, माझा फक्त एकच विभाग आहे, त्या विभागामध्ये एक फेरी मारून बघा तुम्ही, तुम्हाला कळणारच नाही तुम्ही मुंबईमध्ये आहात की बांगलादेशमध्ये आहात. इतका ते तुम्ही म्हणता ना, काय मगाशी म्हणालात, स्थायी समितीमध्ये तुम्हाला वॉर देऊन सजा दिली. अहो आम्ही 30 वर्ष सजा भोगतोय, कारण मुंबई महानगरपालिका तिथे काम करू शकत नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा आहे, मुंबई पोर्ट ट्रस्ट आम्हाला पायाभूत सुविधा त्यांना पुरवायला देत नाही, कारण ती त्यांच्या अखत्यारीत येते जागा. पण ते लोक आधार कार्ड धारक आहेत, त्यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे, त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, त्यांच्याकडे मुंबईचा आपला फोटो पास असतो तो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जातो ना भीक मागायला 5 वर्षांनी, मतं द्या मतं द्या मतं द्या. मग ती मतं मागतो आपण, त्यांना मोठे मोठे वादे करतो, आणि मग हे प्राधिकरण वेगळं असल्यामुळे आपण त्यांना साधे पाणी पण देऊ शकत नाही. मला इथे अभिमानाने एक गोष्ट सांगावीशी वाटते महापौर महोदया, माझ्या त्या दारूखान्यासारख्या एरियामध्ये यशवंत जाधवांनी इतकी वर्ष पाणी नव्हतं महानगरपालिकेचं, प्रयत्न करून प्रशासनाशी झगडून हे परवानग्या त्या परवानग्या आणून आज घराघरात पाणी आहे, घराघरामध्ये पाणी आहे, आणि त्याचा मला अभिमान वाटतो. ईस्टर्न कोस्टलवर लक्ष देणं फार फार गरजेचं आहे. त्याला जरा सुधारलं, त्याला पण ब्युटिफाईड केलं तर आम्हालाही वाटेल की अरे वा छान काम झालं. महापौर महोदया, रस्ते व वाहतूक, मुंबई महानगरपालिकेमधले रस्ते आणि वाहतूक हे 2 आग्र विभाग आहेत, दोन्ही महत्त्वाचे विभाग आहेत. कारण ज्या शहरामध्ये रस्ते चांगले आणि वाहतूक नियंत्रण चांगलं असेल ते खरं शहर विकसित असं मानतात, असं मला वाटतं, असं माझं मत आहे. वाहतूक कोंडीला आपण सामोरे जातो. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ह्यांनी एक संकल्पना घोषणा केली, संकल्पना सोडली, खड्डेमुक्त मुंबई. हाय पोटात दुखलं लोकांच्या, हाय पोटात दुखलं. अहो तुम्हाला माहिती आहे का, काही वर्षापूर्वी ह्या मुंबईच्या खड्ड्यांवर त्या मलिष्काला गाणं म्हणावं लागलं, मुंबई माझा तुझ्यावर भरोसा हाय काय हाय काय हाय काय हाय काय. आणि मग नाही त्याची सालपटं काढली, त्या मलिष्काची सालपटं काढली गेली. आज मलिष्काला नाही म्हणावं असं वाटत गाणं, कारण तिचा आता मुंबईवर भरोसा हाय. कारण नुसतं बोलून शिंदे साहेब थांबले नाहीत, तर त्याची अंमलबजावणी ताबडतोब केली. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनायला लागले सगळीकडे. कारण काय माहितीये ते का बनवायचे नव्हते, त्याच्या परिरक्षणाची, त्याच्या दुरुस्तीची परत 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 कॉन्ट्रॅक्ट दिली जावी, आणि ती काय ती मलई खायला मिळावी म्हणून ती बनवत नव्हती. पण आज ती काँक्रीटचे रस्ते बनवले गेलेत. फक्त त्याच्यामध्ये एक मला आपल्याला सुचवा असं वाटतं की हे सिमेंटचे रस्ते आहेत ना, ही अनेक प्राधिकरणं येतात, युटिलिटीच्या दुरुस्तीच्या नावावर तोडतात, खोदतात आणि ती तशीच ठेवून जातात. त्यांना आम्ही प्रतिनिधींनी विचारलं, लोकप्रतिनिधींनी विचारलं की हे परत पूर्ववत का केलं नाही, तर त्यांचं उत्तर असं, हे आमचं काम नाही आहे, आम्ही मुंबई महानगरपालिकेला पैसे भरलेत, त्यांनी हे करावं. एकदाचं काहीतरी ठरवा की ती जबाबदारी त्यांची असते की आपली असते, म्हणजे किमान आम्हाला कोणाशी भांडायचं, आम्हाला कोणाशी संवाद साधायचा हे तर कळेल. त्यामुळे महापौर महोदया, अतिशय चांगल्या पद्धतीनं हे रस्ते सगळीकडे बनतात. थोडीशी काय म्हणतात ते अडचणी होतात, रस्ता इकडे तिकडे वळवला जातो, पण तो आपल्या विकासासाठी आहे. थोडंसं चांगल्या गोष्टीसाठी चांगलं थोडंसं सहन करायला मला वाटत नाही हरकत आहे. महापौर महोदया, रस्त्यासाठी आपण खूप मोठ्या तरतुदी करतो, पण त्याची गुणवत्ता राखणं, त्या रस्त्याचा दर्जा राखणं, त्या कामाचा दर्जा राखणं हे फार फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. कारण हे जे कंत्राटदार आहेत ना, माझी तर सूचना आहे आपल्याला, जोपर्यंत आपलं समाधान होत नाही, जोपर्यंत त्या रस्त्याला बरोबर दर्जा आहे हे सिद्ध होत नाही,
तोपर्यंत या कंत्राटदारांचे पैसे देऊ नये, त्यांना अजिबात कुठलं देयक देऊ नये आणि सल्लागाराला तर अजिबात देऊ नये, हे माझी सूचना आहे. आणि ही गांभीर्याने हा रस्त्यांचा विषय घेणं फार गरजेचं आहे, गुणवत्ता राखणं फार गरजेचं आहे. मुंबई महानगरपालिकेचा कुठलाही विभाग असू दे, क्वालिटी कंट्रोल हे फार महत्त्वाचं आहे. क्वालिटी कंट्रोल, परवा मी काहीतरी बघितलं, मला वाटतं ते खिचडीच्या बाबतीत, मी सगळ्या विषयाची क्वालिटी कंट्रोल म्हणते. मुलांना आपण खायला देतो. महापौरमध्ये 2012 ते 17 ज्यावेळेला मी नगरसेविका होते आणि शिक्षण समितीमध्ये होते, ती खिचडी आहे ना, खिचडी, त्यावेळेला थडानी होते ना, थडानी आयुक्त होते, अडाणी की थडानी काहीतरी, अडाणी होते. आम्ही त्यांना ती खिचडी त्यांना खायला घातली होती. ही राजश्री शिरवाळकर, मी, तू होतीस बरोबर, हां, पण आम्ही ती त्यांना खायला घातली होती की तुम्ही खा, तुमच्या खाण्याला एकतरी आहे का बघा. आम्ही नाही खाल्ली, खरं खोटं कशाला बोलू, मी नाही खाल्ली तर नाही खाल्ली, त्यांना खायला लावली. खाऊन बघा ते तुम्ही लोकांना देताय, मुलांना ते कसे आहे. त्यामुळे क्वालिटी कंट्रोल हे सगळीकडे असणं फार महत्त्वाचं आहे. मग तो रस्ता असू दे किंवा इतर कुठली बाब असू दे. वाहतूक कोंडी जी होते, या वाहतूक कोंडीच्या बाबतीत काही ठिकाणी बॉटलनेक तयार झालेत, काही ठिकाणी पूर्वी मॅडम एक घर एक सायकल असायची बरोबर, त्याच्यानंतर एक घर एक स्कूटी, त्याच्यानंतर बाईक, त्याच्यानंतर एक घर एक 4 व्हीलर बरोबर. आता तर प्रत्येकाचं एक, घरातल्या प्रत्येकाची 4 व्हीलर असते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी ज्यावेळेला सगळे रोडवर बाहेर पडतात सकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला, त्यावेळेला वाहतूक कोंडी होणं म्हणजे स्वाभाविक आहे ते, पण त्याच्यावर उपाय काढणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी रस्ते मोकळे असणं गरजेचं आहे, त्याच्यावरचं अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे. आणि महापौर महोदया, तुम्ही जी कारवाई करताय तुमचं अभिनंदन करते. तुम्ही अतिक्रमण हटवताय, रस्त्यांवरचं, रस्ते मोकळे मिळाले पाहिजेत, ज्येष्ठ नागरिकांना नीट चालता आलं पाहिजे, आणि ते जे तुम्ही काम करताय तुमचं अभिनंदन आहे त्याच्या बाबतीत. महापौर महोदया, एवढं सगळं असताना सुद्धा, एवढा बजेट असताना सुद्धा वारंवार मी बजेटमध्ये इथे बोललेली आहे, तिथे बोललेली आहे विधिमंडळात, पण काही ठिकाणी माझ्या म्हणजे रस्त्याच्या दुरुस्त्या, त्यांचं परिरक्षण होत नाही. मी काही ठिकाणच्या माझ्या विभागातले काही रस्ते सांगू इच्छिते. माझ्या विभागातील मॅगझिन स्ट्रीट, जयभीम नगर ते ब्रिटानिया कंपनी, क्वे स्ट्रीट, दर्गा गल्ली, पावडर बंदर, रेती बंदर, कौला बंदर, कोळसा बंदर, रोड नंबर 1 गणेश, बोठाड रोड, घास बंदर, हे बंदर, लकडी बंदर 1 आणि 2, न्यू टँक बंदर रोड, कोयला बंदर, क्रॉस रोड, कार्तिक स्वामी मंदिर, या भागामध्ये इतकी दुरावस्था आहे. म्हणजे महापौर महोदया, ती माणसं तिथली आहेत ना, जी दारूखाना विभाग म्हणते, ती केवळ मरू शकत नाही म्हणून जगतायत, कारण त्यांना रस्ते नीट नाही, त्यांना पाणी नीट नाही, त्यांना शौचालय नाही, त्यांना आरोग्याच्या सुविधा नाही. त्यामुळे या गोष्टीकडे आपण खास, मी आपल्या मार्फत आयुक्तांना ही विनंती करते की खास लक्ष देऊन मुंबई पोर्टरसशी कुठला तरी समन्वय साधा, सुवर्ण मध्य काळा, की आपण त्यांना या गोष्टी देऊ शकू. महापौर महोदया, सागरी किनारे, सागरी रस्ते या बाबतीत चांगली प्रगती होती आहे. मी पुन्हा एकदा माझा उल्लेख करेन की ईस्टर्न कोस्टलकडे जरा जास्त लक्ष द्या. आणखीन एक गोष्ट, मुंबई ही फार काय म्हणतात, आपलं भाग्य आहे की मुंबईला समुद्रकिनारे लाभलेले आहेत, आणि हे समुद्रकिनारे पाहायला मुंबईकर तर दर रविवारी शनिवारी आपल्या मुलांना घेऊन जातात. महाराष्ट्रातनं लोक येतात, राज्यातनं लोक येतात, किंबहुना परदेशी पर्यटक सुद्धा येतात. तर माझी अशी सूचना आहे, मी ठरावाची सूचना सुद्धा मांडलेली आहे की या लोकांना आपण त्या समुद्रकिनारी जर शौचालय, पूर्वी ती शौचालय होती, आता ती गायब झाली, कुठे दिसत नाहीत, तर ही शौचालय, त्यांना कपडे बदलण्यासाठी रूम, कारण तिथे गेल्यानंतर मोह होतो पाण्यात जाण्याचा, पोहण्याचा, आणि लॉकर, काही फूड कोर्ट जे मुंबई महानगरपालिकेचे असतील, हे जर शुल्क आकारून आपण दिले तर पुन्हा आपल्या पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल आणि आपल्याकडे आपला महसूल सुद्धा त्यातनं वाढू शकतो. महापौर महोदया,
फुटपाथची जी अवस्था आहे तुम्ही पाहता, पण आता जे पेवर ब्लॉकला नाही म्हटलं गेलंय त्याने बऱ्याचशा फुटपाथ चांगल्या होत चालल्यात. फक्त फुटपाथवरचं अतिक्रमण सुद्धा हटवणं फार गरजेचं आहे. हेरिटेज वॉक बनवले पाहिजे. नुसतं गटर वॉटर मीटर याच्यात अडकून पडून काहीच होत नाही. काहीतरी कॉन्क्रीट काम करा. महापौर महोदया, कॉन्क्रीट काम केलं तर ते लोकांच्या लक्षात राहण्यासारखं असं एक उदाहरण देऊ इच्छिते मी तुम्हाला. मी उदाहरण देऊ इच्छिते. माझी जी आमदार असताना अंगरक्षक असतात, महिला अंगरक्षक होत्या. आता मी महिला आहे म्हणून कदाचित माझ्या त्या दृष्टिकोनातनं माझ्या डोक्यात ते आलं असेल, पण महापौर महोदया, त्या महिला पोलिसांना तो युनिफॉर्म घालायला लागतो, तो बेल्ट घालायला लागतो आणि तो मेटल इथे त्याच्यात असतं. त्या 17 वेळा बसतात, गाडीतनं उतरतात, बसतात. त्याच्यामुळे ते त्यांचं फिटस जे असतं, तर गर्भपाताच्या शक्यता खूप वाढल्या आणि बऱ्याच जणींचे गर्भपात झाले. महापौर महोदया 2019 पासून मागे लागले हो. ओरडले, घसा खोकलून की आई होणं हा महिलेचा मूलभूत आणि तो नैसर्गिक हक्क आहे. तिला त्या हक्कापासून वंचित ठेवू नका. आणि ती ड्युटी करते. कोविडमध्ये सुद्धा गरोदर पोलीस महिला रस्त्यावर काम करत होत्या ना, मग ती ड्युटी करते ना, तर तिला साडी नेसण्याची मुभा द्या. माझी पाठ थोपटली हो, पाठ थोपटली. कोणाच्याच डोक्यात आलं नाही. यामिनीताई, काय संकल्पना आहे हो तुमची. केलं मात्र कोणी नाही. केलं कोणी? फडणवीस साहेबांनी. मला अभिमान वाटतो. GR बनवला की महिला पोलीस ज्या दिवशी तिला कळेल की ती प्रेग्नंट आहे, त्या दिवसापासून तिला साडी नेसण्याची मुभा मिळू शकते. अशा पद्धतीची कॉन्क्रीट कामं करा. हेरिटेज वॉक बनवा ना. तुम्हाला माहिती आहे, आपण फॉरेनला जातो. आता किती जण गेले असतील, नाही गेले असतील मला माहिती नाही. आता लोकांना माहिती आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन नवरा होता, त्यामुळे मी जाऊन आलेलीच असणार. हेरिटेज वॉक छान वाटतं तिकडे. हेरिटेज वॉक आपण दिला. परत ते डॉग पार्क. कारण काय होतं माहिती आहे, ते कुत्रे इकडे तिकडे त्यांचे नैसर्गिक विधी करतात आणि मग त्याचा प्रादुर्भाव होतो. तर त्यांच्याकडे सुद्धा बघून काही डॉग पार्क बनवणं फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदया, या सगळ्या रस्त्यांच्या कामामध्ये, वाहतुकीमध्ये बघा, मुंबईचं क्षेत्रफळ हे वाढणार नाही. जे आहे तेच आहे. आता ते भरणी टाकून समुद्रात जात आहेत आणि खाडीमध्ये घरं बांधतात ती वेगळी, पण क्षेत्रफळ तेच आहे. त्यामुळे मुंबईचा विकास हा हॉरिझॉन्टल होणं फार कठीण आहे. हॉरिझॉन्टली तो होणार नाही, व्हर्टिकलच जाणार. आणि मग तो व्हर्टिकल जात असताना पार्किंगच्या सुविधा, जर अंडरग्राऊंड पार्किंग आपण करून दिलं, त्याच्यानंतर मल्टीलेवल पार्किंग करून दिलं, भुयारी वाहनतळं बनवून दिली, तर मला वाटतं वाहतूक कोंडीला आळा बसेल आणि वाहतूक सुरळीत होईल. या सगळ्याकडे प्रशासनाने गांभीर्यानं लक्ष देणं फार गरजेचं आहे. पर्यावरण आणि स्वच्छता. जागतिकीकरण आणि शहरीकरणाच्या याच्याने शहरामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच. स्वच्छता, जी स्वच्छता राखायला पाहिजे, कारण नेहमी केवढा कचरा निर्माण होतो. बरं, त्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लागते नाही लागते, प्रशासन लक्ष देत आहे नाही देत आहे, प्रतिनिधीसुद्धा त्याच्याकडे बघतायत नाही बघतायत, हा दुय्यम भाग झाला. पण ही पर्यावरणाचं संरक्षण करताना, संवर्धन करताना काही गोष्टीची उपाययोजना करणं गरजेचं आहे. प्रदूषण, धूळ या सगळ्या गोष्टी ज्या कारणीभूत आहेत. महापौर महोदया, माझगाव विभागाच्या हवेची गुणवत्ता सगळ्यात खाली गेलेली आहे. आणि ही गुणवत्ता किंवा प्रदूषण, पर्यावरणातला जो धुळीचे कण होते, हे रोखण्यासाठी माननीय शिंदे साहेबांनी 15 दिवस बिल्डिंगचं बांधकाम बंद ठेवलं होतं. बंद. पुन्हा ती वेळ आलेली आहे. नका 15 दिवस ठेवू, पण किमान 4-5 दिवस तर काही बिल्डिंगची कामं बंद ठेवा. धुळीचे कण, कारण बिल्डर ते नियम सगळे अंमलात आणतात असं नाही. ते काय बाजूने जाळी बांधायची असते, धूळ गेली नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ते मान्य करतात किंवा ते अवलंब करतात असं नाही. त्यामुळे या पद्धतीनं जर आपण काम केलं तर मला वाटतं खूप पर्यावरणाचा फायदा आपण करू शकतो, पर्यावरणाचा ऱ्हास रोखू शकतो. मॅनग्रोव्ज
मॅनग्रोव्हची कत्तल बऱ्याच ठिकाणी होते. आता मला माहिती नाही, मी काय एवढी हॉर्टिकल्चरमध्ये मास्टर नाही आहे, पण मॅनग्रोव्ज परत आपल्याला त्याचं रोपण करता येतं का, पुनर्रोपण करता येतं का, आणि असेल तर नक्कीच त्या मॅनग्रोव्जचं पुनर्रोपण करणं फार गरजेचं आहे. ह्या खारफुटींना त्यांना जतन करणं फार गरजेचं आहे, कारण पर्यावरणासाठी त्या फार महत्त्वाच्या आहेत. महापौरमहोदया, काही ठिकाणी मोकळी जागा असते मुंबईमध्ये, बऱ्याच ठिकाणी आपल्याला मोकळी मैदानं दिसतात. हरित क्षेत्र त्यांना बनवा, जेणेकरून पर्यावरणाला, लोकांना स्वच्छ हवा मिळेल, स्वच्छ ऑक्सिजन मिळेल. ते हरित क्षेत्र बनवा. मुळात म्हणजे कडक नियमावली बनवणं, प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी कडक नियम बनवणं, त्याची अंमलबजावणी होणं, आणि ती अंमलबजावणी होत नसेल तर त्याच्यावर कारवाई होणं ही फार गरजेची गोष्ट आहे, फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्या पद्धतीची पावलं उचलली सुद्धा जात आहेत. त्यामुळे मला ठाम माझं मत आहे की या बाबतीत सुद्धा काही सुधारणा होतील. पर्यावरणपूर्वक उत्सव, आपण उत्सव साजरे करतो, मग शाडूची मूर्ती आपण लोकांना सांगतो. लोकांमध्ये जनजागृती करणं हे मुंबई महानगरपालिकेचं आता कर्तव्य बनलेलं आहे. केवळ शाडूच्या मूर्त्या आणा, अरे त्याच्यानंतर जी सजावट असते, सणांची सजावट असते, त्या सजावटीला सुद्धा नैसर्गिक किंवा पुनर्वापर करणाऱ्या वस्तू वापरल्या तर कदाचित कचरा कमी होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मुंबई महानगरपालिकेने सक्रिय राहून महत्त्वाच्या कामासाठी मला बाहेर जावं लागतं. आपण बसतो ना. हो, कंटाळले. तुम्ही कंटाळला असेल तर बाहेर जाऊ शकता, माझा अधिकार आहे. कोण कंटाळो त्याच्याशी मला काय घेणं देणं आहे? फरक काय पडतोय? तुमच्या कंटाळल्याने मला काय फरक पडतोय? तुम्हाला महत्वाचं काम असेल तर जा की बाहेर. आम्ही काय इकडे लाडूनी गाडून आणलेत, आम्ही विषयावर बोलतोय. तसं बोला ना सरळ. नातवंडांना पण नाही खेळवली इकडे मी आणून, आहेत दोन मला पण. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन प्रणाली ही अगदी सक्षमपणे राबवणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे नागरिकांमध्ये जागरूकता होणं फार गरजेचं आहे. महापौर महोदय, आता महापौर महोदय म्हणू ना, काय म्हणू मला तुमचं असेल तेव्हा सांगा, तुमच्या पण घरी येईल. तुम्हाला पण एक दिवस महापौर बोलून टाकेन, घाबरू नका. शाळेचं स्वतः बनणार होते, बनू दिली नाहीत तुम्ही. 2014ला बनणार होते, बनू नाही दिली, जाऊ दे. महापौर महोदया, घनकचरा व्यवस्थापन खातं आता कुठे गेला तो? कुरेशी बसला, छान बोलतो तो, छान बोलतो स्टँडिंगला. कुरेशी कचरा व्यवस्थापन, कारण त्याचं वाढ मला वाटतं डम्पिंग ग्राउंडच्या तिकडे जवळच आहे. बरोबर आहे ना? तू पण आहेस तिकडेच, बरोबर आहे. छान बोलतो तो. म्हणजे ते संकलन, कचरा संकलन कसं करायचं, त्याची ती वाहतूक कशी झाली पाहिजे, त्याच्यात किती भ्रष्टाचार होतो. कॉन्ट्रॅक्टर एक गाडी नेतो आणि 4 लिहितो, सह्या करतो, असं तर बरंच काय सांगतो. महापौर महोदय, याच्यावर ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. तुम्हाला एक गंमत सांगते, गंमत. हे कचरा, ओला कचरा, सुका कचरा, ताई तुम्ही पण गेले असतील तुमच्या विभागामध्ये. तुमच्या फंडातनं तुम्ही डबे दिलेत ना, ओला कचरा, सुका कचरा. महापौर महोदय, तुम्हाला माहिती आहे का लोकांनी त्याचा वापर कशासाठी केला? 2 डबे ना, कांदे आणि बटाटे. एकाकडे कांदे ठेवले, एकाकडे बटाटे. हात घालायला बरं पडतं ना पटकन, त्यामुळे कांदे बटाटे ठेवले. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून देताना त्याचा वापर होतोय की नाही हे पाहणं सुद्धा फार गरजेचं आहे. आणि जर होत नसेल तर त्याच्यावर कारवाई होणं
फार गरजेचं आहे. महापौर महोदय, हे कंत्राटदार जे मी म्हटलं, जे कचरा व्यवस्थापनामध्ये असतात, ते वाहतूक करून नेतात आणि ते चुकीच्या गोष्टी करतात. आणि अशा चुकीच्या गोष्टी ते केल्यानंतर आपण काय करतो, त्यांची कंत्राटं रद्द करतो किंवा त्यांना काळ्या यादीत टाकतो. असं न होता, कारण त्यांना काळ्या यादीत टाकली ना तरी काय होतं महापौर महोदय, की त्यांच्या बऱ्याचशा नावाने कंपन्या असतात. अधिकारी वर्गांना सगळं माहिती असतं, या कंपन्या एकूण एक कंपन्या त्यांना माहिती असतात. मग ते काय करतात, या कंपनीला काळ्या यादीत टाकलं की दुसऱ्या कंपनीच्या नावाने निविदा भरतात आणि पुन्हा येतात. तर केवळ कॉन्ट्रॅक्ट रद्द करून किंवा त्याला काळ्या यादीत टाकून गप्प बसलं नाही पाहिजे, तर त्या कंत्राटदाराच्या जितक्या कंपन्या असतील त्यांच्या सकट त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, तर हे कंत्राटदार सुधारतील. महापौर महोदया सॉरी, घनकचरा व्यवस्थापन खातं, शिंदे साहेब तुम्हीच म्हणालात ना त्या दिवशी स्थायी समितीमध्ये, कोणतरी व्यक्ती, मोठे व्यक्ती होते आणि ते म्हणाले की पुढचा जन्म मला मुकादमाचा भेटावा. बरोबर? कोण म्हणालं होतं साहेब? कोणतरी म्हणालं होतं. का म्हणालं? कारण घनकचरा व्यवस्थापनामधला मुकादम म्हणजे देव. ह्या लोकांचा, या चतुर्थ श्रेणी कामगारांचा, सफाई कामगार जे असतात त्यांचा देव. कारण काय होतं, काही लोक पिटी केसनी येतात, बापाच्या जागेवर मुलगा लागतो, मग मुलगा चांगला जीन्सवाला असतो, त्याला तो कचरा उचलायचा नसतो, लाज वाटत असते, मग तो मुकादमाला पटवतो आणि मग मुकादमाला पटवून झालं की एखादा कामगार तिकडे उभा करतो, त्याचं काम तो करतो जाऊन. हा फक्त जातो, हजेरी लावतो आणि तिथनं निघतो. आणि मग महिन्याच्या अखेरीला जो त्याला पगार मिळतो ना, त्या पगारातला काही हिस्सा मुकादमाला जातो. मुकादमांनी मर्सिडीज घेतलेले आहेत काही, हे म्हणून त्यांना वाटलं की पुढचा जन्म मला मुकादमाचा मिळावा. आणि असं म्हणाल की मग त्याला पगारच कमी राहत असेल तर तो काय, पण त्याचे अनेक वेगळे धंदे असतात. तो मुंबई महानगरपालिकेचा कर्मचारी जो घनकचरा व्यवस्थापनामध्ये असतो, तो स्वतःचं काम न करता तो दुसरी बिझनेस करत असतो. त्यांच्यावर लक्ष देणं, त्यांना विजिलन्स खाली आणणं आणि असतील तर कारवाई करणं फार गरजेचं आहे. मला इथे पुन्हा एक गोष्ट अभिमानाने सांगू इच्छिते मी, की माझ्या सासूबाई या चतुर्थ श्रेणी कामगार होत्या, सफाई कामगार म्हणून त्या शेवटपर्यंत काम करून रिटायर झाल्या आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. पुनर्वापर, रिसायकलिंग कचऱ्याचं जे होतं ते होणं गरजेचं आहे. त्याचे प्रकल्प जास्तीत जास्त वाढवणं गरजेचं आहे आणि मला वाटतं हे सरकार त्या पद्धतीचा अवलंब नक्कीच करेल. महापौर महोदय, पुनर्वापराबरोबर कमी निर्मिती, कचऱ्याची निर्मिती कशी कमी करता येईल आपल्याला, याच्यावर जास्तीत जास्त जनजागृती करणं फार गरजेचं आहे. आणि जसं आपण आता सगळं काय म्हणतो, ऑर्गॅनिक काय म्हणतो ते, ऑर्गॅनिक आणि ज्या पद्धतीनं जे रियूज होऊ शकतं, थर्माकोलचा रिसायकल करून रियूज होऊ शकतं, अशा पद्धतीचा अवलंब करणं फार गरजेचं आहे. महापौर महोदय, अर्थसंकल्पीय अंदाज ग अंतर्गत पाणी पुरवठा आणि मलनिसारण याच्यावर काही मुद्दे मांडू इच्छिते. महानगरपालिकेच्या खरं तर विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाचे हे दोन विभाग आहेत, पाणी पुरवठा आणि मलनिसारण व्यवस्था. कारण जर ह्या विभागांनी काम नीट केलं नाही तर पूर्ण शहराचं जीवनच विस्कळीत होऊन जातं. छान तरतूद केलेली आहे याच्यामध्ये. काही तरतूद आहे जी पाणी पुरवठ्यासाठी आहे, सांडपाणी प्रक्रियेसाठी आहे, मलनिसारण प्रकल्पासाठी आहे. पण या सगळ्या तरतुदींचा विनियोग योग्य प्रकारे आणि उच्च प्रकारे, त्याला दर्जा राखून, गुणवत्ता राखून होणं फार गरजेचं आहे. कारण पाणी ही केवळ सुविधा नाही आहे, तर तो त्यांचा मूलभूत हक्क आहे. महापौर महोदया, हे सगळं करत असताना, या सगळ्या निधीचा वापर करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये जशी मी गुणवत्ता वारंवार बोलतेय, का बोलतेय, कारण ती राखली गेली नव्हती इतके दिवसात.
ती आपल्याला दिसते, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आपण किती जरी खोटं बोललो, लोकांशी खोटं बोलू शकतो, स्वतःशी नाही बोलू शकत. त्यामुळे आपल्याला कळतं तो दर्जा कुठेतरी कमी होत चाललाय. कारण हे कंत्राटदार आहेत ना, किती बिलो जात आहे तो, किती स्थायी समिती अध्यक्ष आपण किती वेळा ओरडतो की काय 32 मायनस जात आहेत, कोण 40 मायनस जात आहे, आणि आपण कामं देतोय त्यांना, आणि मग कामं दिल्यानंतर त्यांना त्या तरतुदीतनं दर्जाच राखता येत नाही. त्यामुळे याच्यावर कुठेतरी निर्बंध आणणं फार गरजेचं आहे. आपण म्हणतो पावसाळा आला की बातम्या ऐकतो की हा तलाव, तानसा तलाव, पवई तलाव, वैतरणा, हा तो पूर्ण भरून वाहतोय. म्हणजे बातम्यांमध्ये तर सांगतात की आपल्याला मे महिन्यापर्यंत कुठल्याही पाण्याचा त्रास होणार नाही, तुटवडा पडणार नाही. पण महापौर महोदय, फेब्रुवारीतच सुरू होतो तुटवडा, होतो की नाही? बरोबर आहे, सहमत आहात की नाही माझ्याशी? अरे बा, ह्याच्याशी तरी सहमत आहात तुम्ही, बरं झालं. तर फेब्रुवारीतच तुटवडा होतो. का होतो? त्याची अनेक कारणं आहेत महापौरमध्ये, अनेक कारणं आहेत. काही भागामध्ये पाण्याचा असमान पुरवठा होतो, काही भागामध्ये दबाव कमी असतो, काही भागामध्ये त्याच्या वेळेचं वेळापत्रक अनियमित असतं. पण सगळ्यात जर मोठं कारण कुठलं असेल तर पाणी माफिया आणि टँकर माफिया. माझ्या विभागात तर खूप आहेत, अनेकदा कंप्लेंट केली पण काही नाही, सगळी डोळे झाक. माझ्याकडे दारूखान्यामध्ये ओके मरीन नावाचा एक कंपनी आहे, त्या कंपनीला 3 इंचाची लाईन दिलेली आहे आपण. आता 3 इंचाची लाईन कुठल्या त्याच्या वापरासाठी दिली हे आपल्याकडे नोंद असते. पण तो माणूस सगळ्यांना टँकरनी पैसे, म्हणजे ते काय म्हणतात ते, विकतोय पाणी, राजरोसपणे विकतोय. अनेक कंप्लेंट आम्ही करतो पण त्याच्यावर काहीच परिणाम. मग उद्या पाणी पुरवठा आपण जे प्रकल्प करतो ना साहेब, गारगाई प्रकल्प करणं गरजेचं आहे. पण ते पाणी आल्यानंतर पण जर आपल्याला ते पाणी उपलब्ध झालं, आणि उपलब्ध होऊन पण ह्या टँकर माफिया आणि पाणी माफियांवर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा तोच पाणी तुटवडा आपल्याला भोगावा लागणार आहे. म्हणून याच्यावर कारवाई होणं, प्रशासनाने ह्या गोष्टी फार गांभीर्याने घेऊन पाण्याचा विषय हा घेणं गरजेचं आहे. महापौरमध्ये सर्वांसाठी पाणी, ती जी प्रक्रिया आहे ना त्याच्यामध्ये काही अडथळे असतात, आणि पाण्याची लाईन देताना आहे ना एक शुल्क आपण आकारतो. ते शुल्क आकारण्यात इतके दलाल तिथे बसलेले आहेत, इतकी किचकट प्रक्रिया करून ठेवलेली आहे. आता ती थोडीशी सोपी झाली आहे, पण ती इतकी किचकट केल्यामुळे लोकांना काय कळायचं नाही, आणि म्हणून त्यांना दलालांना पकडायला लागायचं. 1-1 लाख रुपये दलाल एका लाईनसाठी घेत होते, आणि तरीही त्यांना पाणी लाईन मिळत नव्हतं, कारण दलाल पैसे घेतात आणि गुलवतात. त्यामुळे याच्यावर लक्ष देणं, काम होणं गरजेचं आहे. जुन्या लाईन, काही तर ब्रिटिशकालीन लाईन आहेत, मलनिसरण च्या लाईनसुद्धा, पाण्याच्या लाईनसुद्धा, त्यांची दुरुस्ती होणं गरजेचं आहे. त्या नवीन बसवणं गरजेचं आहे. कुठेही होताना दिसत आहे, आणि नवीन बसवल्या तरी पुन्हा तेच, कामाचा दर्जा नीट नसतो, त्या पाईप चांगल्या प्रतीचे वापरले जात नाही, म्हणून पुन्हा हे होते. शिवाय आपल्या डिपार्टमेंटकडे जे कॅमेरा टाकून दूषित पाणीचं कुठलं ते शोधतो आपण, ते 17 वेळा कॅमेरा टाकतात पण त्यांना तो पॉइंट कुठे सापडत नाही. का आपण ते कामगारांना देतो? का हायड्रॉलिक इंजिनियर ते काम करत नाही? त्याने करणं गरजेचं आहे. या डिपार्टमेंटला साहेब, हायड्रॉलिक इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटला, एचईच्या डिपार्टमेंटला 10 अभियंते आहेत, पण कामगार किती माहिती आहे? 3. काय आहे? 3च कामगार. कसं करणार? अभियंता तर स्वतः जाऊन काम करत नाही, लेबर काम करतो. आणि ते चावीवाला प्रकार काय आहे मला कळत नाही. हे डॅम्बिस माणसं, फार डॅम्बिस माणसं ती चावीवाला. बरोबर जे सोसायटीवाले त्यांना देतात ना, त्यांच्या चाव्या बरोबर उघडतात आणि स्लमवाल्यांचे बंद करून ठेवतात. बरोबर बोलते? अरे वा. ह्या चावीवाले कोण पाहिजेत? चावीवाले हे कंत्राटी नसावे. कंत्राट्यांना बरेच हाव असतात, त्यांना पगार तो कंत्राटदार पूर्ण देत नाही,
आणि त्यामुळे त्यांना वरची मलाई हवी असते. आपले कामगार जे नॉलेज ठेवतात त्या चाव्यांचं, त्यांना तिथं ते काम देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. सर्वांना पाणी आपण देतोय आणि ती प्रक्रियासुद्धा चालू झालेली आहे. त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तर हा जो आपला संकल्प आहे सर्वांना पाणी, तो उत्कृष्टरित्या कामी येईल असं मला वाटतं. महापौर महोदया, याच्या ज्या प्रक्रियेला थोडीशी शिथिलता आणावी असं मला वाटतं. त्याच्यात थोडंसं लोकांना, अशिक्षित लोक असतात, स्लममधल्या लोकांना काही गोष्टी कळत नाही, तर त्यांना समजतील अशा पद्धतीनं जर आपण काम केलं तर मला वाटतं खूप छान काम आपल्याकडनं होऊ शकतं. सांडपाणी प्रकल्प किती प्रकल्प घडले होते, या सरकारने सगळे प्रकल्प पुन्हा सुरू केले, त्याला गती मिळाली. मला खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. आणि या ज्या प्रक्रियेमध्ये सतत अपडेट होणं फार गरजेचं आहे. कारण एक तंत्रज्ञान येतं, त्या तंत्रज्ञानाला आपण त्याचा वापर करतो, त्याचा वापर केल्यानंतर पुन्हा दुसरं तंत्रज्ञान देतं ते त्याच्यापेक्षा अद्ययावत असतं. तर आपली जर महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका आहे तर हे अपडेटेड तंत्रज्ञान आपल्याला वापरणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या ज्या आपण म्हणतो ना छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं, ते आपण त्याच्यातनं नीट बाहेर पडू शकतो. मल्लनिसारण वाहिनीचं पण काम चालू आहे. जवळजवळ 2024-25 मध्ये 97 किलोमीटरपैकी 42.20 किलोमीटरचं झालेलं आहे काम, पुनर्वसन झालेलं आहे त्याचं. आणि उरलेलं काम 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. पण त्या कामामध्ये सातत्य असणं, नियोजन असणं आणि ते योग्य प्रकारे त्याला पूर्ण करणं, ह्याच्याकडे लक्ष देणं महापौर महोदय फार गरजेचं आहे. महापौर महोदय, लवग्रो आपलं जे वरळीचं आहे, लवग्रो वरळी बांद्रे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण बायोरेडिमिटेशन लावलेलं आहे. हे तंत्रज्ञान आपण तात्पुरत्या स्वरूपात लावलंय, पण ते तात्पुरत्या स्वरूपात असलेलं ते कायम करू नका. जो मुख्य प्रकल्प आहे तो पूर्ण करणं, वेळेत पूर्ण करणं, योग्यरित्या पूर्ण करणं फार गरजेचं असं मला वाटतं. काही ठिकाणी मल्लनिसारण प्रचालन विभागामध्ये IIoT आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर करून या केंद्राची क्षमता वाढवण्याचा प्रभावी काम चालू झालेलं आहे. आधुनिक पद्धतीनं काम झालेलं आहे. याची जितकी स्तुती करावी, कारण हे दूरदृष्टी ठेवून विचारात केलेलं काम आहे. याच्याने ऊर्जा बचत होणार आहे, यंत्रसामुग्रीचं आयुष्य वाढणार आहे. आणि ह्या कामाची अंमलबजावणी करत असताना प्रशिक्षण देणं, आपल्या कामगारांना प्रशिक्षण देणं हे बंधनकारक करा, तरच ते तंत्रज्ञान योग्यरित्या वापरलं जाईल असं मला वाटतं. 100% मल्लनिसारण जे व्हायला हवं त्यापैकी 81% लोकसंख्येला ते उपलब्ध आहे. बाकीचं याच्यामध्ये होईल असं मला वाटतं. काही ठिकाणी मलजल हे समुद्रात सोडलं जातं, तर काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पण ते सोडलं जातं. तर अशा वेळेला महापौर महोदय, आरोग्याच्या दृष्टिकोनातनं हे फार चुकीचं होतं. आणि मग त्यांचे काय ते त्यांचा प्रवाह बदलणं फार गरजेचं आहे. त्याच्यावर काम होणं, तलावांचं संवर्धन होणं, विहिरींचं संवर्धन होणं, या गोष्टी सकारात्मकदृष्ट्या करतात असं मला दिसतंय. आणि पण त्या योग्य वेळेत पूर्ण होणं फार गरजेचं आहे. सूक्ष्म निरीक्षण त्याच्यावर ठेवणं फार गरजेचं आहे. भांडूप, बांद्रे आणि कन्नमोर नगर परिसरातील सूक्ष्म बोगदा पद्धतीनं तिथं मलजल वाहिन्या टाकलेल्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असून शहरातल्या दीर्घकालीन गरजांसाठी महत्त्वाच्या आहेत. मात्र या प्रकल्पांमध्ये होणारा विलंब टाळणं गरजेचं आहे. आणि कुठलाही प्रकल्प हा प्रायोगिक तत्वावर होऊ नये, पायलट प्रोजेक्ट होऊ नये. त्याची अंमलबजावणी पूर्ण शहरामध्ये झाली तर त्या प्रकल्पाला इंट्रोड्यूस केल्याचा फायदा असतो. अदरवाईज त्याला काहीच अर्थ उरत नाही असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टींकडे जर सभागृहाने लक्ष दिलं तर मला वाटतं आपलं सरकार लोकांना आवडेल,
आपल्या बाजूनी लोक उभे राहतील. आरोग्य खातं, साहेब आपण बसलात, आरोग्य खात्यावर बरेच जण बरंचसं काय बोलले असतील, औषधं मिळत नाहीत, हे नाही ते नाही ते नाही ते नाही, पण मला अभिमान वाटतो बृहन्मुंबई महानगरपालिकेचा. आपण त्रिस्तरीय आरोग्य सेवा ही लोकांना देतोय. आपल्याकडे वर्षाला लाखो रुग्ण सेवा घेतात, आरोग्य सेवा, आणि लाखो रुग्णांच्या शस्त्रक्रिया होतात. किंवा तेवढंच न राहता आपण हल्ली प्रगत शस्त्रक्रिया असतात त्या तिकडे सुद्धा वळलेलो आहोत. त्यामुळे मला वाटतं हे फार सुंदर आहे. हिंदू हृदय सम्राट आपला दवाखाना, साहेब इतकी सुंदर संकल्पना. कोणीतरी बोललं सकाळी उघडत नाही, कोण म्हणतं सकाळी उघडत नाही? किती वाजता? 7 वाजता उघडतं आणि रात्री 10 वाजता बंद होतं आणि सतत रांग असते तिथे. या आपल्या दवाखान्यामध्ये आपण केवळ आरोग्य सेवा नाही दिलेली आहे, तर तिथे आपण पॉलिक्लिनिकल आणि डायग्नोसिस केंद्र सुद्धा दिलेली आहेत. मात्र इथे एक मला खंत बोलून दाखवायची वाटते. पुन्हा मी दारूखाना, कारण साहेब मला दारूखान्याशिवाय विषय नाही आहे, मोठा विभाग आहे माझा. या दारूखान्यातली लोक, जसं मी म्हटलं, मरू शकत नाही म्हणून जगतात. यांच्यासाठी मी शासनात असल्यापासून हा आपला दवाखाना ज्यावेळेला डिक्लेअर झाला तेव्हापासून 2 कंटेनर मागते, फक्त 2 कंटेनर, ज्या कंटेनरमध्ये 2 स्पॉटला मी ते ठेवून आपला दवाखाना चालू करू शकते, पण नाही दिले जात आहे. मी पुन्हा आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छिते की 2 कंटेनर द्या. त्या BPTला जरा त्यांना काहीतरी मस्के मारा की बाबा लोकांना द्या. लोक जर आधार कार्ड वगैरे सगळं आहे त्यांच्याकडे, तर त्यांना आरोग्य सेवा देणं तरी फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आरोग्याच्या बाबतीत बोलताना एक गोष्ट मला प्रकर्षाने इथे सांगावीशी वाटते की डायलिसिस सेंटर, हल्ली आपण पाहतो किती लोकांना आठवड्यातनं 3 वेळा, आठवड्यातनं 2 वेळा डायलिसिसला जावं लागतं. काही संस्था देतात डायलिसिस, कमी शुल्कामध्ये देतात, जसं लालबागचा राजा आहे, अनेक काही संस्था देतात. पण तिथे एवढी रांग असते साहेब की त्या रांगेमध्ये तो माणूस मेरा नंबर कब आएगा बोलत बोलत त्याचा नंबर वर लागतो, पण नंबर येत नाही. मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा बोलतीये, श्रीमंत आहे ना, मग एक डायलिसिस सेंटर का खोलू शकत नाही आपण, जे पूर्ण वेळ आउटडोर पेशंटना डायलिसिस करायला देऊ शकेल. मी आपल्याला एक सुचविते, आज मी स्थायी समितीमध्ये स्थायी समिती अध्यक्षांना सूचना केली की माझ्या विभागामध्ये नवाब टँक दवाखाना होता, 3 माळ्याचा होता, ग्राउंड+3, आता तो ग्राउंड+7चा मोठं रुग्णालय झालेलं आहे. करा की तिथे डायलिसिस सेंटर, येऊ द्या ना लोकांना तिथे डायलिसिसला. कारण इंडोर पेशंट जे असतात ना, मला नायरचं माहिती आहे, केमचं माहिती आहे की इंडोर पेशंटचं डायलिसिस होतं, पण आउटडोर पेशंट डायलिसिस विना मरतात. तर एक डायलिसिस सेंटर होणं फार गरजेचं आहे, हे मी मागणी करते. कॅन्सर, महापौर महोदय, हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. पूर्वी लोक कॅन्सर बोलताना सुद्धा घाबरायचे, पण हल्ली सर्रास आपण बोलत असताना चर्चेत येतं, अरे तो अमुका आजारी आहे आणि त्याला काय झालं रे, त्याला आता कॅन्सर झाला, इतकं सहज बोललं जातं. मी त्यातनं गेलेली आहे, काही लोकांनी माझी खिल्ली उडवलेली आहे साहेब, आजही पाणी येतं डोळ्यात, खिल्ली उडवलेली आहे माझी. स्टेटमेंट दिलेले आहेत, स्टेटमेंट मीडियावर, की सहानुभूती, आणि एक मोठी नेता जी लेडीज आहे तिने स्टेटमेंट दिले की यामिनी जाधवला कॅन्सर नाही झाला, ती सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं बोलतीये. फार वाईट वाटतं, फार वाईट वाटतं साहेब. ज्या वेळेला अशा, अरे ज्याला कॅन्सर होतो ना त्याच्या घराची परिस्थिती विचारा काय असते ती, काय असते ती विचारा. आणि म्हणून मला वाटतं की इवन मी विधिमंडळात सुद्धा वारंवार मागत होते, जे हॉस्पिटलमध्ये ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंट बनवा, फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंट, गॅस्ट्रॅक्टिन डिपार्टमेंट असलं पाहिजे, आपल्याकडेही असलं पाहिजे. आहे, केमला आहे, नायरला आहे, पण त्याची क्षमता फार कमी आहे.
आहे. बोरवलीला एक लहान मुलांचा आहे, पेड्रॅटिक आहे. अरे बनवा, आणखीन बनवली पाहिजेत, आणखीन बनवली पाहिजेत. आणि स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षांनाच सांगते मी, बनवली पाहिजेत. कारण साहेब जाधव साहेब असताना एक थेरपी कॅन्सरसाठी त्यांनी इंट्रोड्यूस केली होती. तो प्रोजेक्ट लास्ट मोमेंटला आलेला, पास होण्याच्या मोमेंटला. पण काय मानसिकता हो, काय मानसिकता. प्रोटॉन थेरपी पूर्ण प्रोजेक्ट रेडी झाला, शिंदे साहेबांना माहिती आहे. आणि ही प्रोटॉन थेरपी टाटामध्ये दिली जाते, टाटा हॉस्पिटलला देतात, त्यांच्याकडे ती उपलब्ध आहे. एक प्रोटॉन थेरपीची एका सेटिंगची किंमत आहे 10 लाख रुपये. आणि तीच थेरपी आपण 2 लाखात देणार आहोत. आणि 2 लाखामध्ये सुद्धा आपण साहेब योजना बिजनांमधनं पैसे काढून पेशंटना जसं ट्रीट करतो तसं करणार होतो. काय केलं त्यावेळेला, आता आयुक्तांनी केलं, तर आयुक्तांना कोणीतरी वरनच सांगितलं असेल ना, त्या प्रोटॉन थेरपीवर मत मांडायला टाटा हॉस्पिटलच्याच डॉक्टरना बोलवलं. आता मला एक सांगा, मी सोन्याची व्यापारी आहे, तर मी तुम्हाला सांगेन का तू पण सोन्याचा धंदा करणार ना. कारण तुम्ही 20 रुपयात सोनं विकताय आणि मी 100 रुपयात विकते. तो 10 लाखाचा लॉस ते लोक घेतील, ते लोक सांगतील मुंबई महानगरपालिकेला की हो तुम्ही 2 लाखामध्ये प्रोटॉन थेरपी द्या म्हणून. कारण त्यांचा लॉस होतोय ना 10 लाखाचा. एका पेशंट मागे 10 लाख मिळत आहेत त्यांना. त्यांनी रिपोर्ट दिला, नाही करायचा. बारगळलं प्रकरण. एवढी मेहनत केलेली, म्हणजे चांगले चांगले कॉन्क्रीट प्रकल्प आहेत ना, केवळ लालसेपोटी रद्द केले गेले, केवळ लालसेपोटी. महापौर महोदया, बऱ्याच जणांनी उपकरणांवर पण बोललं असेल, सिटी स्कॅन, MRI मशीन्स, व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी, या सगळ्या गोष्टी महापौर महोदया पुन्हा एकदा सांगते. तुम्ही म्हणाल का बोलतीये, कारण हे मला तुम्हाला आणि प्रशासनाला आठवण करून द्यायची आहे. मुंबई महानगरपालिका श्रीमंत आहे ना, मग त्याची आरोग्य सेवा सुद्धा श्रीमंत पद्धतीनंच गेली पाहिजे. कारण ती आपण गरिबांना देतोय, त्या लेवलची असली पाहिजे. महापौर महोदया, त्या KM हॉस्पिटलवर केवढा बोजा पडतो, नायर हॉस्पिटल, KM हॉस्पिटल. कारण मुंबई, जसं मी म्हटलं की मुंबईमधले काय मुंबईकरच उपचार घेत नाहीत, तर राज्यातनं येतात, देशातनं येतात. आणि मग तो जो बोजा पडतो, मी शासनात असताना सुद्धा मागणी केली होती की आपल्याकडनं आयुक्तांनी, आपण सगळ्यांनी मिळून अतिरिक्त अनुदान आरोग्यासाठी शासनाकडनं मागण्याची गरज आहे. ही गरज आहे की बाबा या पद्धतीनं आमच्यावर बोजा होतोय, तर तुम्ही आम्हाला अतिरिक्त अनुदान द्या. काही स्मार्ट नेत्र ज्योती AI आधारित उपक्रम आहेत, काही फिट मुंबई संकल्पना आहेत, त्या चांगल्या आहेत. फक्त त्या कागदावर राहू नये, तर त्या प्रत्यक्षात येणं गरजेचं आहे. सिटी स्कॅनच्या मशीन आहेत, खूप आहेत. म्हणजे कोविड काळामध्ये आहे ना, असे दिल्या दिल्या, सगळ्या बंद आहेत. महापौर महोदय, गंमत सांगते, ज्या वेळेला आपण पाहणी करायला जातो ना, त्यावेळेला तिथले नर्सेस आणि डॉक्टर तिथली खरी माहिती आपल्याला द्यायला जातात. पण त्या विभागाचे आयुक्त आहेत ना, त्यांना डोळे काढून गप्प करतात, बोलू नका, तुम्हाला येईल अनुभव पुढे जाल तेव्हा. नायर हॉस्पिटलमध्ये किती सिटी स्कॅनच्या मशीन बंद पडल्यात, मला कळत नाही की ते काय लागे बांधे आहेत का कुठल्या लॅबशी त्यांचे, की बाबा इथे जा, मग माझं कमिशन मला एवढं मिळेल, तू इथनं हे कर. अरे सगळ्या चाचण्या, सगळं अद्यावत आपण जर देतोय लोकांना, तर इतर लॅबमध्ये आपण का पाठवतो ह्याच्यावर निर्बंध आणणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापौर महोदय, मला फार शोकांतिका वाटते या गोष्टीची की आरोग्याशी निगडित असलेल्या विभागामध्ये
डॉक्टर आणि नर्सेस आपण हंगामी पद्धतीनं ठेवतो, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवतो. अहो, ज्या डॉक्टरांना स्वतःच्या कुटुंबाची शाश्वतीच नाही आहे, कुठली सिक्युरिटीच नाही, ते लोकांची सेवा काय करणार मनापासून? तर कुठेतरी ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. का पदं भरली जात नाही नियमानुसार? ती पदं भरा. अहो, त्या क्षय रोग हॉस्पिटल आपलं शिवडीचं 12-12, 13-13 वर्ष हंगामी पद्धतीने डॉक्टर्स काम करतायत, रिस्क घेत आहेत. त्यांना माहिती आहे त्यांनाही क्षयरोग होऊ शकतो, सतत संपर्कात येत आहेत. अरे ते मागणी करतायत, रे आम्हाला कायम करा, इथे करा ना. तिथे कामं करायला कोण डॉक्टर तयार नसतात, तिथे ते स्वतः म्हणतात आम्हाला कायम करा. करा की त्यांना कायम. या पद्धतीने जर कामं झाली ना तर आरोग्य व्यवस्थेमध्ये आपण चांगली प्रगती करू शकतो. बाकी व्हेंटिलेटर वाढवणं फार गरजेचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला सगळ्या जर गोष्टी पोचवायच्या असतील तर ते करणं फार गरजेचं आहे. एक रोग, मला माहिती नाही तुम्ही लोक त्या बाबतीत काय विचार करता. ह्या समाजाला एक रोग लागलेला आहे आणि तो खूप भयानक रोग आहे, भयानक रोग, आणि तो आहे नशा, ड्रग्ज. आमची दक्षिण मुंबई तर पूर्ण ड्रगच्या विळख्यात आहे, विळख्यात. मला माहिती नाही, कदाचित पूर्ण मुंबई पण असू शकते, मुंबई असू शकते. आणि हा रोग आहे साहेब. आरोग्याच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला ना तर यातनं काही लोकांना रिअलाइज होतं, काही मुलांना, आणि कोणी फक्त मुलांना नाही म्हणत आहे मी, मुली पण काही कमी नाही आहेत. स्कूटीवरनं येतात, बरोबर पुढे घेतात, खुसतात आणि भरकन पैसे देऊन निघून जातात. त्यामुळे मी काय म्हणजे इथे जेंडर नाही, मुलगेच करतात असं नाही, कोणी कुठल्याही वयाची सगळे करतात. पण त्यातनं एखाद्याला जर रिअलाइज झालं की मला यातनं बाहेर यायचंय, त्याच्या कुटुंबाने त्याला समजावलं यातनं मला बाहेर यायचंय, तर त्याला मदतीचा हात आपल्या आरोग्य डिपार्टमेंटकडनं दिला गेला पाहिजे. आपलं एक मला वाटतं GT हॉस्पिटलमध्ये, GT आपलं नाही आहे, शासनाचं आहे, पण त्याच्यामध्ये नशामुक्ती केंद्र आहे. साहेब, नुसतं नशामुक्ती केंद्र असून फायदा काय? तो नशामुक्त केंद्रातनं बाहेर येतो, नशामुक्त होतो, त्याचं कुटुंबच त्याला स्वीकारत नाही, तर समाज काय स्वीकारणार? म्हणून त्याचं पुनर्वसन होणं, रिहॅब होणं फार गरजेचं आहे. तो तिथेच राहील, त्याला कौशल्य ट्रेनिंग दिलं जाईल. काही तर रिहॅब सेंटरमध्ये ती मुलं तिथेच पुन्हा कामं करतात. आणि जर एखाद्या आई वडिलांना किंवा त्या ड्रग ॲडिक्ट मुलीला यातनं बाहेर यावंसं वाटलं तर साहेब, रिहॅब सेंटरची महिन्याची फी 3-3 लाख रुपये कोण भरू शकेल? त्यामुळे जो ड्रग घेणारा असतो तो त्यात घुसत जातो, त्याची वाट लागते, ते अख्खं घर निरोगी होतं बिचारं. त्यामुळे या दृष्टिकोनातनं पण विचार करणं फार गरजेचं आहे. आयुक्त महोदयांनी भाषणात रुग्णालयीन नागरी सुविधा केंद्र उभारण्याचा एक छान उपक्रम त्यांनी डिक्लेअर केला आहे, ज्याच्यामध्ये जे रुग्ण आता जसं म्हटलं बाहेरगाववरून पण येतात, त्यांना तिथे स्नानगृह, शौचालय आणि काय ते म्हणतात ते धुलाई सेवा, त्यांचे कपडे बिपडे धुलाई सेवा ही तिथे दिली जाईल. CSR फंडातनं ते आपण करणार आहोत. आणि त्याच्यात ते म्हणजे पे अँड यूज, फुकट देणार नाही आहोत. फुकट दिलं की त्याची किंमत सगळ्याच गोष्टीची असते असं नाही. त्यामुळे हा उपक्रम पे अँड यूजवर होणार आहे. आणि यातनं जो पैसा येईल, जे शुल्क आपल्याला येईल, ते शुल्क त्या रुग्णालयाचे जे शौचालय आहेत त्याच्या सफाईसाठी वापरले जाते. तर अतिशय एकदम छान उपक्रम आहे हा. फक्त हे करत असताना एक गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, ती म्हणजे पे अँड यूजवाला जो पण कॉन्ट्रॅक्टर असतो, कारण तो कॉन्ट्रॅक्टरच असणार. आपण अनेक शौचालयं दिलेली आहेत. अरे ते AC शौचालय आहेत ना साहेब, AC किती बरं वाटलं होतं. राईट टू पी, महिला तर फार खुश झाल्या होत्या की बाबा जरा बाहेर गरम झालं तर आम्ही AC शौचालयात जाऊ. साहेब, तुम्हाला खरंच सांगते, नरक आहे हो, नरक आहे तो.
म्हणजे त्या AC शौचालयाचा दरवाजा उघडला तर इतका घाणेरडा वास असतो, ज्याला ते परिरक्षणासाठी दिलेलं असतं त्या ACचा सत्यानाश, म्हणजे राईट टू पीला धुळीला मिळवलेलं असतं. तिथे ते काय म्हणतात, ते कार्ड, रेट कार्ड असणं फार गरजेचं आहे. आणि ज्या 5 मॅन्डेटरी गोष्टी शौचालयात लागतात त्याचं ते बोर्डवर ते लिहिणं आणि ते असणं गरजेचं आहे. कारण काय माहिती आहे, किती पैसे आकारतात. मग आता ह्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक तिथे जर राहणार आहेत, आपण CSR फंडातनं ते करणार आहोत, तर ते परवडणारं पण पाहिजे ना. त्यामुळे याकडेही लक्ष देणं फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, महापौर महोदय, PPP तत्वावर आपण जी सेवा देतो, या PPP तत्वावर जी सेवा देतो ती सेवा चांगलं आहे. ते त्याच्यातनं एक महत्त्वाचं करणं फार गरजेचं आहे. कारण त्या खाजगी संस्था असतात, त्या खाजगी संस्थांवर आपलं नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. ते योग्य रीतीने सेवा देतात की नाही आरोग्याच्या बाबतीत, त्या दर परवडणारे लोकांना आहेत की नाही रुग्णांना, हे बघणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं आरोग्याच्या बाबतीत माझी मागणी आणि माझी ही ठाम मतं आहेत. शिक्षण खात्यावर बोलत असताना समृद्ध मन, सक्षम नागरिक आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची ताकद ही शिक्षणात असते. आणि आज मी इथे माझ्या स्वतःसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा ज्योतिराव फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना सॅल्यूट करू इच्छिते. कारण त्यांनी जे केलं त्यामुळे आज या महिला सगळ्या आम्ही इथे शिक्षित होऊन बसलेलो आहोत. छान निकाल आहे. मी पुन्हा त्या निकालात जाणार नाही, कारण बऱ्याच जणांना वाटते भाषण कधी संपेल, आमचं मेरा नंबर कब आएगा. त्यामुळे इथे पुन्हा एक गोष्ट मी बोलेन. शिक्षणावर तर मी बोलेनच, पण इथे पुन्हा एक गोष्ट बोलेन की अतिशय गंभीर गोष्ट आहे ही, की शाळेतल्या 6वीच्या मुलाच्या दप्तरामध्ये सिगारेट मिळणं. सब त्या 6वीचा विद्यार्थी ओट पिळला तर दूध येईल. आणि अशा विद्यार्थ्याच्या दप्तरामध्ये सिगारेट जर येत असेल तर आपण फक्त शिक्षणावर